जर तू या ओळी वाचत आहेस तर समजून जा, देवीनेच तुझा हात धरून या कथेपर्यंत तुला आणले आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची ही अद्भुत, प्राचीन आणि अत्यंत शक्तिशाली कथा ऐकण्याचं सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही. ते स्वतः देवीच देते. या दिव्य कथेचं एक विलक्षण रहस्य आहे. ही कथा फक्त शांत मनाने, श्रद्धेने ऐकली तरीही त्याच क्षणी तुमचं नशीब पालटायला सुरुवात होते. जसं अंधारात अचानक काजव्याची ज्योत पेटते, तसंच तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्याचं मळप क्षणात दूर होतं आणि देवीच्या कृपेचा सुवर्णप्रकाश तुमच्या मार्गावर पसरू लागतो. या कथेच्या शक्तीबद्दल म्हणतात, ज्या घरात ही कथा ऐकली जाते तिथे दारिद्र्य जवळ फिरकतही नाही, अन्नधान्य कमी पडत नाही, पैसा अडकत नाही आणि माता लक्ष्मीचं संरक्षण कवच त्या घरावर वर्षभर राहते. तुमच्या आयुष्यात सध्या कितीही संकट असो, रोग असो, कर्ज असो, अपयश असो, मतभेद असो किंवा नशीब साथ देत नसेल, तर ही कथा तिथपर्यंत पोहोचते जिथे औषध, उपाय, टोटकं काहीही पोहोचू शकत नाही. देवी थेट हृदयाशी संवाद साधते आणि म्हणते, मी आहे, चिंता करू नको. ज्यांनी ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकली त्यांच्या घरातून भांडणं, तणाव, नकारात्मक शक्ती कायमच्या निघून गेल्या. प्रेम, ऐक्य, शांती आणि आनंद टिकून राहिला. आणि सर्वात सुंदर म्हणजे ही कथा शेवटपर्यंत ऐकली की भक्ताच्या भाग्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि नक्कीच भाग्योदय होतं. प्रिय भक्त हो, माता लक्ष्मीला बोलावण्यासाठी, तिच्या कृपेचा मार्ग खुला करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, जय माता लक्ष्मी. तुमचा हा भक्तिपूर्ण जयघोष स्वतः देवीपर्यंत थेट पोहोचतो. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजची कथा लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही दिव्य कथा इतर भक्तांपर्यंत शेअर करा. जितक्या जास्त लोकांपर्यंत ही कथा पोहोचेल तितकी देवीची कृपादृष्टी तुमच्यावर वाढत जाईल. लक्षात ठेवा, कथा संपेपर्यंत माता लक्ष्मीचा एखादा चमत्कार नक्कीच तुमच्या आयुष्यात घडेल. बस शांतपणे, श्रद्धेने ऐकत रहा. देवी स्वतः तुमच्या दारी येते आहे. खूप खूप वर्षांपूर्वी, इतका प्राचीन काळ की माणसाच्या स्मृतीतही न बसणारा, पण त्या काळात देखील देव आणि मनुष्य यांच्यातील प्रेम, श्रद्धा आणि आशा ज्या धाग्यांनी जगाला धरून ठेवतात ते तितकेच कोमल आणि जिवंत होते. त्या काळात पृथ्वीवर जीवन होतं, घरं होती, संसार होते, पण प्रत्येक घरात एक न सांगता येणारी कमी जाणवत होती. घरी दारोदारी धुराडे पेटत होती, रोट्या भाजत होत्या, मुले खेळत होती, शेतात पिकं डोलत होती, तरीही लोकांच्या मनात एक खोल रिकामेपणा जाणवत होता. जणू आनंदाचं मूळ कुठेतरी दूर होतं आणि सुखाचा श्वास जगाशी रुसलेला होता. पण या जगात एक गाव होतं, चिमुकलं, साधं, पण मनाच्या पवित्रतेने उजळलेलं. त्या गावाच्या टोकाला एक छोटीशी झोपडी होती. मातीच्या भिंती, काठीचे छप्पर, दाराजवळ रांगोळीची थोडीशी रेख आणि आत राहत होती एक गरीब पण अवर्णनीय स्वच्छ मनाची स्त्री. तिचं नाव कुणी नीट लक्षातही ठेवलं नाही, कारण तिला कधीच प्रसिद्धी नको होती. पण तिच्या ओल्या डोळ्यात मात्र अखंड देवभक्तीचा दिवा जळत असे. तिचा नवरा शेतात मजुरी करत असे. रोजचं काहीतरी मिळायचं, काही दिवस काहीच मिळायचं नाही. ती स्वतः झोपडीत धान्य निवडत बसे, कधी एखाद्या वृद्धेच्या घरी कामाला जाई. पण तिच्या मनात एक गोष्ट मात्र नेहमी तेजाने जळत असे, एक अढळ भक्ती, एक न संपणारी श्रद्धा, एक सततचा प्रश्न, माता लक्ष्मी माझ्याकडे येईल का? ती नित्य सकाळी कंदिलासमोर धूप लावून म्हणे,
माते, तुझ्यासाठी माझ्याकडे सोनं नाही, धान्य नाही की महाल नाही, पण माझ्या मनातली जागा तुला पाहिजे तितकी घे. माझ्या हृदयात तू राहशील इतकंच मला हवं आहे. ती जे काही मिळे ते वाटून खाई. एखादी वृद्ध दाराशी आली तर स्वतःचं अन्न तिच्या वाटीत टाकून देई. तिला ठाऊक होतं, समृद्धी ही वस्तूंनी येत नाही, समृद्धी कृपेने येते. असं म्हणत म्हणत तिचा संसार गरिबीतही उजळत असे. गावकरी तिची थट्टा करीत, पण तिला कधीच काहीच वाटलं नाही, कारण तिच्या मनात एक अदृश्य अनुभूती होती. जणू कुणीतरी तिला सतत पाहतंय, प्रेम करतंय, पण योग्य क्षणाची वाट बघतंय. त्या वर्षी पावसाचा ऋतू अनोखा सुंदर गेला. नदी स्वच्छ वाहत होती, शेतात हिरवी ऊब होती आणि आकाशात एक वेगळी शांतता जाणवत होती. पण या शांततेतच एक दिवस त्या स्त्रीच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण उगवला. तो दिवस गुरुवार होता. काही विशेष नव्हतं, पण तिच्या मनात अचानक दिवसभर एक गूढ ओलसरपणा होता. तिला जाणवत होतं की तिच्या झोपडीत कोणीतरी पाहुणा येणार आहे. ती म्हणालीही स्वतःशीच, असं का वाटतंय की आज माझ्या घरी एखादी देवशक्ती पाऊल ठेवेल. ती सकाळपासून झोपडी स्वच्छ करत राहिली. तिने धान्य धुवून ठेवले, तिने पाण्याचा माठ भरला, दाराशी छोटीशी रांगोळी काढली. तिच्या घरी पाहुणा यावा इतकं काहीच नव्हतं, पण आज हृदय वेगळ्याच प्रकारे धडधडत होतं. सायंकाळ जवळ येत होती. दीप लावण्याची वेळ झाली. तिने आपल्या छोट्याशा कंदिलात तेल टाकलं आणि मनोमन चमकणाऱ्या ज्योतीकडे पाहत म्हणाली, कधी येणार तू? माझ्या माते, खरंच तुझी मला गरज आहे. कधी येणार माझ्या अंगणातलं पहिलं पाऊल टाकायला? ती नवीन धूप पेटवणार एवढ्यातच अचानक झोपडीच्या दाराशी एक मंद, कोमल पण अत्यंत दिव्य असा सुगंध पसरला. जणू कळी फुलते तेव्हा उमलणारा प्रकाश, जणू घरभर सोन्याचा धूर पसरला. ती थरथरली. धूप तिच्या हातातून खाली पडला आणि ती संतपणे दाराकडे वळली. दाराशी कुणी उभं होतं, पण ते मनुष्य नव्हतं, देव नव्हतं. ते जणू एक मंद चमकणारं तेज होतं, शांत, कोमल, सुखदायक आणि हृदयाच्या तळाशी शिरणारं. ती घाबरली नाहीच, कारण त्या तेजातून येणारा भाव एकच होता, प्रेम, असीम प्रेम. आणि त्या प्रकाशातून एक कोमल आवाज उमटला, तुझं घर छोटं आहे, पण तुझं मन माझ्यासाठी अनंत आहे. मी येते आहे, तुझ्या भक्तीने बोलावलेली मी येते आहे. ती स्त्री थरथरत्या आवाजात म्हणाली, कोण कोण आहेस तू? आवाज म्हणाला, जिच्यासाठी तू रोज दीप लावतेस, जिच्यासाठी तू मनात जागा राखून ठेवली आहे, मी तीच आहे. ती स्त्री गुडघ्यावर बसली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला समजलं, तिच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण उगवला आहे, कारण त्या झोपडीमध्ये प्रथमच उतरली होती माता महालक्ष्मी. त्या क्षणापासून सुरू झाला पृथ्वीवरील पहिला मार्गशीर्ष गुरुवार पूजन परंपरेचा दिव्य आरंभ. पण ही कथा इथेच संपत नाही. भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण ही कथा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील खूप मोठे फळ प्राप्त करणार आहे. तुम्हाला ही कथा आवडत असेल तर प्रेमाने टाईप करून सांगा, मला ही कथा आवडत आहे. भक्तांनो, ही कथा इथेच संपत नाही, कारण देवीने त्या स्त्रीला दिलेले वरदान आणि ते वरदान जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात उमटते. भक्तांनो, वसुंधरा त्या दिवशी नदीकाठी उभी होती. पाण्याच्या लाटांमध्ये जणू तिचं संपूर्ण मन गुंतून गेलं होतं. धुक्यातून सूर्याची पहिली किरणं बाहेर डोकावत होती, पण तिच्या मनातील काळोख मात्र अजून हटत नव्हता. गरिबी, घरातील हंडा, ओसरा, पतीची चिंता, अपत्यप्राप्तीचं दुःख, सगळं एखाद्या गोठलेल्या धुक्यासारखं तिला वेढून होतं. तरीही तिच्या ओठांवर एक शांत स्मित हास्य होतं. ती मनात फक्त एकच वाक्य म्हणत राहिली, देवी एक ना एक दिवस माझं नक्की ऐकेल.
ती न विसरता रोज सकाळी नदीवर येत असे. आजही ती पाण्यात हात धुण्यासाठी खाली वाकली आणि अचानक पाणी तिच्या अंगावर झुळूक फेकून गेलं. नदीच्या शांत पृष्ठभागावर अचानक चांदीसारखं तेज चमकलं आणि वसुंधरेच्या अंगावर रोमांच उठले. तिने पापणी उघडली तर नदीच्या तळातून जणू प्रकाशाचा एक तुकडा वर येत होता. ना वारा होता, ना पाण्याची मोठी हालचाल, पण त्या प्रकाशाची ऊब हळूहळू तिच्या अंगात उतरत होती. तिला भीती वाटलीच नाही. एका क्षणासाठी तिच्या अंतःकरणानेच सांगितलं, ऊर्जेचा हा स्पर्श मातेचाच असू शकतो. ती शांतपणे हात सोडून उभी राहिली. प्रकाश तिच्या जवळ येत होता. प्रत्येक पाऊल पुढे टाकताच तिची चिंता मागे सरकत होती. हवा सुगंधाने भरली होती आणि एका क्षणी तो प्रकाश स्त्री रूपात उभा राहिला. नाजूक, कोमल, पण अद्भुत तेजाने चमकणारा. वसुंधरेच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिला शब्दच सुचेनात. ती फक्त गुडघ्यावर बसली. तिच्या मनातलं ओझं जणू अचानक हलकं झालं होतं. प्रकाशातून उमटलेला एक हलका स्पंदनस्वर तिच्याकडे पोहोचला. वसुंधरे. केवळ नाव ऐकून तिचा संपूर्ण कणाकण शहारला. तो आवाज मातेसारखाच प्रेमळ होता. तिला पहिल्यांदाच जाणवलं, माझ्या मनातील अश्रूंना देवता पाहतात, त्या ऐकतातही. ती थरथरत म्हणाली, तू कोण? प्रकाश हसला. ते हसू शब्दांनी न सांगता येण्यासारखं होतं. जणू एखाद्या आईने दीर्घ काळानंतर आपल्या बाळाला मिठी मारावी तसंच प्रेम त्या हसण्यात होतं. वसुंधरेच्या छातीतलं सगळं दुःख आपोआप बाहेर पडू लागलं. तिच्या ओठांवरून आपोआप आलं, माते, तुम्हीच ना? माझ्याकडे इतक्या वर्षांनी पाहिलं. त्या प्रकाशातून आलेल्या करुणेने जणू तिचं डोकं कुरवाळलं. तू मला कधीच आपल्या ओठांनी हाक मारली नाहीस, पण तू ज्या प्रत्येकाला मदत केलीस, ज्या प्रत्येकासाठी तू चुलीवरचा शेवटचा घास दिलास, प्रत्येक वेळी तू माझ्या हृदयाकडेच पाहिलंस. तुझं जीवन हेच माझं आवाहन होतं. वसुंधरा रडतच राहिली. वर्षानुवर्षांच्या दुःखांना जणू आवाज मिळाला होता. तिला काही विचारता येण्याआधीच प्रकाश पुढे आला. त्याने तिच्या केसांवर हात ठेवला. त्या स्पर्शाने तिचं तुटलेलं भाग्य जणू जोडून जात होतं. तुझ्या पवित्र मनाने मला बोलावलं आहे वसुंधरे, प्रकाश म्हणाला. आजचा दिवस वेगळा आहे. हा गुरुवार माझ्या सौभाग्याचा दिवस आहे. या क्षणानंतर या जगातील कोणीही मनापासून गुरुवारी घरात माझं पूजन करेल, त्याच्या घरात कधीच दरिद्रता राहणार नाही. वसुंधरा श्वास रोखून ऐकत होती. तू मला नावाने नाही पण कर्माने पूजला आहेस, म्हणून मी तुझ्या घरात उतरली आहे. आजपासून या महिन्याचा प्रत्येक गुरुवार माझा होईल आणि तुझ्या घरातून सुरू झालेली ही परंपरा युगानुयुगे वाढत राहील. असं म्हणताच प्रकाशाचा मंद सुवर्ण प्रवाह हवेत पसरू लागला. वसुंधरेला जाणवलं, या क्षणी जगात काहीतरी मोठं बदलत आहे. क्षणात नदी शांत झाली. प्रकाश विरू लागला. वसुंधरा हात पुढे करत म्हणाली, माते, तुम्ही माझ्याकडे याल ना माझ्या घरात? तेव्हा प्रकाशाची शेवटची किरण रेखा तिच्या दिशेने झेपावली आणि तिच्या कपाळावर मंदपणे लयावली, जणू एक अदृश्य आशीर्वाद. वसुंधरा तिथे दीर्घ वेळ शांतपणे बसून राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते. त्या अश्रूंमध्ये पहिल्यांदाच आशेचा सुवर्ण रंग मिसळला होता. ती जेव्हा घरी परतली तेव्हा तिच्या घरातून धान्याचा मंद सुवास येत होता. पतीचा थकलेला चेहरा शांत होता. कोपऱ्यातील तांबूलाच्या पानाला ओल येऊन ते ताजं झालं होतं. चूल पेटली नव्हती, पण अंगणात हलकी ऊब पसरली होती. तिला समजलं, देवीचा स्पर्श तिच्या घरात आधीच पोहोचला आहे. त्या रात्री वसुंधरा छपराखाली बसून आकाशाकडे पाहत राहिली. तिला तारे दिसत नव्हते, पण तिच्या मनात एक नवीन प्रकाश पेटला होता. भक्तांनो, ही कथा तुम्हाला
थोडी जरी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रेमाने टाईप करा. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. हे वाक्य माता लक्ष्मीला प्रिय आहे. तसेच आजची कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. बघा, मरेपर्यंत तुमच्या घरावर, तुमच्या मुलाबाळांवर, तुमच्यावर संकट येणार नाही. भक्तांनो, वसुंधरा दुसऱ्या दिवशी खूप पहाटेच उठली. अंगणात थंड दव पडलेलं होतं, पण तिच्या मनाला मात्र गेल्या रात्रीचा प्रकाश अजूनही ऊब देत होता. तिच्या डोळ्यात शांततेचे तेच आश्चर्यकारक तेज होते, जसे एखाद्या दीर्घकाळ तहानलेल्या माणसाला पहिला पाण्याचा घोट मिळावा. तिला कालचे क्षण अजूनही स्वप्नासारखे वाटत होते. देवता प्रत्यक्षपणे तिच्या समोर येतील, ती तर अशा कल्पनाही कधीच करू शकली नव्हती. तरीही तिच्या मनात एक प्रश्न होता. देवीने सांगितलेली पूजा मी करू तरी कशी? ती गरीब होती. तिच्या घरी भरपूर फुले नव्हती, सोने चांदी नव्हते, अभिषेकासाठी मोठ्या थाळ्या नव्हत्या. काय वापरू, कोणती वस्तू अर्पण करू, तिला काहीच समजत नव्हते. ती विचारात गुंतून बसली. तसा एक हलका वारा वाहू लागला. आकाशात दूरच्या ढगांमागून एक सूक्ष्म प्रकाशरेखा खाली उतरली. वसुंधराच्या मनात हलकी जाणीव झाली. काहीतरी, कुणीतरी मला मार्ग दाखवणार आहे. ती शांतपणे घरातून बाहेर पडली. अगदी नकळत पाय तिला गावाच्या काठावर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाकडे घेऊन गेले. त्या झाडाखाली बसून ती नेहमी मन मोकळं करीत असे. आजही ती तिथेच बसली. झाडाची पानं मंद वाऱ्यात हलत होती आणि त्या लयीत जणू एक अदृश्य कुजबूज तिच्या कानाजवळ आली. पूजा वस्तूंमध्ये नसते, वसुंधरे, पूजा भावनेत असते. तिला कळून चुकलं, देवी तिच्या मनाशी संवाद साधत आहे. तिच्या डोळ्यात आश्वासक हसू आलं. ती उठली आणि घरी परत जाऊ लागली. वाटेत तिला काय दिसलं तर जमिनीवर पडलेल्या 3 गोष्टी. 1. पवित्र तुळशीचं पान, ओलाव्याने मऊ झालेलं फुलपाखरू आणि एकलकोंडा छोटासा शिंपला. वसुंधरेने 3ही गोष्टी हातात घेतल्या आणि हळूच म्हणाली, या साध्या गोष्टीही देवतेला प्रिय असू शकतात. मग माझ्या घरातील साधेपणातही तिची कृपा सामावेल. घरी आली तेव्हा सूर्य थोडा उगवू लागला होता. पती दारात बसून तिच्या वाटेकडे पाहत होता. त्याने हसून विचारलं, इतक्या पहाटे कुठे गेली होतीस? ती फक्त एवढंच म्हणाली, आपल्या घरात लवकरच चमत्कार घडणार आहे. तो काहीही बोलला नाही, पण तिच्या चेहऱ्यावरील बदल पाहून त्यालाही जाणवलं, या स्त्रीच्या मनात कोणती तरी मोठी गोष्ट जागृत झाली आहे. त्या पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी वसुंधरेने एकही वस्तू खरेदी केली नाही. तिच्याकडे नव्हतंच काही, पण त्याची गरजही नव्हती. ती शांतपणे अंगणात एक स्वच्छ जागा निवडत होती. तिच्या घरातील मोडक्या विटांपैकी तिने 3 विटा रचल्या. त्यावर तिने पाण्याचा कलश ठेवला. पाण्यात तिने एकमेव तुळशीचं पान टाकलं. बाजूला तीच लहान फुलपाखराची नाजूक पंख ठेवली, जणू जीवनाच्या क्षणभंगुरतेचा संदेश. आणि त्या शिंपल्याला तिने स्पर्श करून आपल्या कपाळावर घेतला, समुद्राच्या उत्पत्तीची आठवण म्हणून. ती बसली आणि तिने डोळे मिटले. मन शांत झालं. तिच्या ओठातून एक साधं पण अतिशय पवित्र वाक्य बाहेर पडलं, माते, मी काहीच नाही, पण माझी श्रद्धा तुझी आहे. क्षणात अंगणातील हवेचं तापमान बदललं. तिच्या समोर ठेवलेल्या कलशातलं पाणी मंद प्रकाशाने चमकू लागलं. अगदी हलकेसे घंटानाद जणू आकाशाच्या दूरवरून तिच्याकडे येऊ लागले. हे तिचं भान होतं की देवीचं आगमन हे तिलाच कळत नव्हतं, पण तिचा श्वास खोल होत गेला. हृदय शांत होत होतं आणि तिच्या अंगावर जणू कोणीतरी हळूवार हात फिरवित होते. त्या दिवशी तिची पूजा किती साधी होती, पण तिच्या भक्तीचा गाभा इतका शुद्ध होता की देवी प्रत्यक्षपणे तिच्या घरात उतरल्यासारखी अनुभूती देत होती. वसुंधरेच्या शेजारी बसलेली एक छोटी चिमणी ही शांत झाली. अगदी श्वास रोखून बसली होती.
जणू तिलाही त्या अदृश्य सानिध्याचा अनुभव येत होता. दिवस भरत होता. वसुंधरा पूजा संपवून उठली होती तेव्हा तिच्या मनात समाधान अगदी भरून आलं होतं. तिने घड्याळाकडे पाहिलं. सूर्य मध्यानाकडे झुकत होता. पती शेताकडे जाण्याची तयारी करत होता. त्यावेळी तिने त्याला पाण्याने हात धुवून दिले. तो जेव्हा निघत होता तेव्हा तिच्या मनात अचानक काहीतरी उमटलं. थांबा जरा, ती म्हणाली. त्याने मागे वळून पाहिलं. वसुंधराने त्याच्या कपाळावर हलकं तुळशीचं पान स्पर्श करून म्हणाली, आज माझ्यावर देवीची कृपा पडली आहे. तुम्हीही तिच्या आशीर्वादानेच जा. पतीला कळेना, पण त्यानेही डोळे मिटून ते स्वीकारलं. त्याचे पाय दाराबाहेर पडले आणि त्या क्षणी दारात उभा असलेला पितळेचा रिकामी घडा अचानक जमिनीवर आपोआप पडला. पण आवाजही झाला नाही. घड्यातून मात्र पाण्याचा मंद शिडकावा बाहेर पडला. जणू कुणीतरी अदृश्य हाताने त्याला हलवले होते. वसुंधरेचं हृदय हलकसं धडधडलं. तिला समजलं, देवी तिच्या घरात उतरून गेली आहे. आता तिचं जीवन बदलणार आहे. आता तिच्या घरातून प्रकाश पुढे वाहत जाणार आहे. आणि हे सर्व एखाद्या चमत्कारासारखं नव्हतं. हे फक्त श्रद्धेचं शांत अवतरण होतं. एक पवित्र प्रकाश जो पुढे संपूर्ण गावात पसरायला निघाला होता. त्या दिवशी संध्याकाळचा सूर्य आकाशाच्या काठावर उतरू लागला तेव्हा वसुंधरा घराच्या दाराशी बसली होती. तिच्या मनात दिवसभर भरलेलं समाधान अजूनही लहरत होतं. अंगणातील पाण्याचा कलश मंद प्रकाशात चमकत होता. तिने पुन्हा हात जोडले पण काहीच बोलली नाही, कारण आज तिच्यासाठी शांतताच ही प्रार्थना होती. वारा मंद स्वरात वाहत होता. तिच्या ओल्या केसांच्या एका बटेला उचलून पुन्हा खाली सोडत होता. ती विचारात हरवली होती. देवी माझ्या घरी का आली असेल? मी कोण आहे? तिची पूजा इतकी साधी. हातात काहीच नाही, धन नाही, वैभव नाही, तरीही देवीने तिच्यावर कृपा केली, कारण एकच, तिचं मन शुद्ध होतं. त्यावेळी घराचा दरवाजा हलक्या आवाजात उघडला. तिचा पती बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक होती. हातात त्याने एक जुनी गोणी पकडली होती. वसुंधराने विचारलं, इतक्या लवकर परतलात? तो तिच्यासमोर बसला आणि गोणी तिच्याकडे सरकवली. तिने ते उघडली आणि क्षणभर दसकलीस. त्यात शेतातून आलेलं धान्य चमकत होतं. इतकं स्वच्छ, इतकं भरपूर, जणू पिकातच सोन्याचा स्पर्श झाला होता. त्याच्या डोळ्यात चमक होती. तो म्हणाला, आज शेतात मला कळलं, कधी नव्हतं इतकं दाणे पिकले होते. ज्या शेतात आपण गेली कित्येक वर्ष अर्ध उत्पन्नही मिळवू शकत नव्हतो, आज तिथे धान्याच्या गोण्या ओसंडून वाहत होत्या. जणू कुणीतरी अदृश्य हातांनी जमीन हलवून तिच्या गर्भातून धनसंपत्ती बाहेर काढत आहे. वसुंधराचा श्वास थरथरला. देवीची कृपा किती वेगाने काम करू शकते हे तिला त्या क्षणी पटले. एका दिवसात घरात समृद्धीची पहिली हलकी चाहूल आली होती. ती पतीचा हात धरून म्हणाली, आजच्या पूजेमुळे हे झालं. देवीने आशीर्वाद दिला. तो हसला, जणू काही त्याच्या आयुष्यातील ते पहिलंच हसू. तुझं भक्तिमान हे आमचं खऱ्या अर्थाने धन आहे वसुंधरे. त्या रात्री दोघेही जेवण उरकून अंगणात बसले होते. आकाशातील तारे स्वच्छ दिसत होते. त्या तारांकडे पाहत वसुंधरेच्या मनात विचारांचे अनेक तंतू हलू लागले. तिला जाणवलं, देवीची कृपा मिळाल्याने आनंद मिळतो, पण त्यासोबत काही जबाबदाऱ्या देखील आपोआप येतात. तेव्हा अचानक दूरवरून मंद पावलांचा आवाज येऊ लागला. वसुंधराने दाराकडे नजर केली. एक वृद्ध स्त्री क्रूश हातात एक छोटंसं कुंड घेऊन त्यांच्या दाराशी थांबली. तिच्या कपड्यांवर धुळीची थर, डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर आशेचा एकच किरण होता. ती हळू आवाजात म्हणाली, मुली, मला एक घोट पाणी मिळेल का? वसुंधराने क्षणाचाही विलंब केला नाही. ती धावतच पाण्याचा कलश आणायला गेली आणि त्या वृद्धेच्या हातात पाणी आणून दिलं. त्या स्त्रीने ते पाणी घेतलं. हात थरथरत होते,
पण जणू पाण्याचा पहिला घोट घेताच तिच्या अंगातून एक थकवा वाहून गेला. त्यानंतर ती वृद्ध स्त्री वसुंधरेकडे एकटक पाहू लागली. त्या नजरेत एक अद्भुत शांतता होती, जणू ती काहीतरी जाणून आहे. ती म्हणाली, तुझ्या अंगणात आज देवीचं पाऊल पडलं आहे बाळा. वसुंधराचे डोळे विस्फारले. वृद्ध स्त्री पुढे म्हणाली, बाळा, जिथे घरातील स्त्री शुद्ध मनाने पूजा करते तिथे स्वतः लक्ष्मीस वास करू लागते. आज तू जे केलंस ना, त्याने तुझ्या घराच्या दारात दिव्य प्रकाश स्थिरावला आहे. आता तुला कुणाचीही भीती नाही. वसुंधराला शब्दच फुटत नव्हते. ती काही बोलण्याआधीच वृद्ध स्त्री उठली. तिने हात पुढे करून वसुंधराच्या डोक्यावर आशीर्वाद दिला आणि म्हणाली, बाळा, आता प्रत्येक गुरुवारी तुझ्या या भक्तीने संपूर्ण घर उजळत राहील. लक्षात ठेव, देवी भव्य विधींनी नव्हे तर पवित्र हृदयाने प्रसन्न होते. वृद्ध स्त्री निघून गेली. वसुंधरा तिच्या पावलांकडे पाहत राहिली. जणू ती पाऊल वाटही हलकीच चमकत होती. त्या रात्री वसुंधरा झोपू शकली नाही. तिच्या मनात एकच वाक्य घुमत होतं, मातेनेच का पाठवली ही स्त्री? आणि तिच्या ओठातून नकळत निघालं, आता माझं घर तुमचं मंदिर होणार आहे माते. आकाशातील एका ताऱ्याची चमक अचानक अधिक तेजस्वी झाली. त्या प्रकाशाने तिच्या अंगावर एक हलकी उबदार छटा उधळली आणि तिला खात्री झाली, देवी तिच्यावर नजर ठेवून आहे. भक्तांनो, तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीची नजर तुमच्यावर राहो तर प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे माता लक्ष्मी माझ्यावर, माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलाबाळांवर तुझी नजर असू देत. तुझे रक्षा कवच आमच्या भोवती तयार कर. भक्तांनो, त्या रात्री वसुंधरा बराच वेळ मंदिरासमोर बसून राहिली. तिच्या मनात आश्चर्य आणि शांती दोन्ही गोष्टी एकत्र खेळत होत्या. इतक्या वर्षात तिने कित्येक कठीण प्रसंग पाहिले होते. कधी भांड्यातील धान्य संपून गेलेलं असायचं, कधी अंगणात पाणीच नसायचं, कधी पतीच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहताही येत नव्हता. पण आज वेगळंच काहीतरी दृश्य होतं. जणू तिच्या आजूबाजूच्या हवेनेही तिला सांगितलं, घाबरू नकोस, कोणती तरी अदृश्य शक्ती तुझ्या पाठीशी आहे. तिने हळूच पाण्याची लोट भरून देवी पुढे ठेवली. तिला जाणवलं की तिचे हात थरथरत आहेत, थंडीमुळे नव्हे तर एका प्रकाशाच्या भावनांनी. तिने मनातल्या मनात प्रार्थना केली, हे लक्ष्मी माते, तुम्ही आज दाखवलेल्या प्रकाशाचा अर्थ सांगा, मी समजेन. चुकीचं काहीच घडू नये. एक मंद झुळूक मंदिराच्या आत सरकली. दिव्याची ज्योत हलकीशी थरथरली आणि त्या प्रकाशात एक आकृती क्षणभर उमटली, नाजूक, सोनसळी, अपार दयाळूपणाची. वसुंधरेच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या मनाने सांगितलं, ही मातेचीच उपस्थिती आहे. तिने धीर करून विचारलं, माते, मी फक्त एक साधी स्त्री आहे. माझ्या घरी कधीही सोन्याचा स्पर्श नाही, ना वैभवाचं दान आहे. तरीही आज तुम्ही माझ्या दाराशी का आलात? क्षणभर शांतता पसरली. तेव्हा जणू आकाशातून उतरलेला एखादा मऊ स्वर तिच्या अंतर्मनात घुमला, जे घर सद्गुणांनी उजळतं तेथे मी स्वतः येते. जे मन नम्र असतं त्याला सोन्या संपत्तीची गरज नसते. तू गरीब नाहीस वसुंधरे, तू श्रद्धेने श्रीमंत आहेस. वसुंधरा थिजून गेली. तिच्या डोळ्यातून ढाळढाळ अश्रू वाहू लागले. तिने हात जोडले. त्या क्षणी तिला पायाशी काहीतरी स्पर्श झाल्यासारखा वाटला. तिने खाली पाहिलं तर तुळशीच्या कुंडीत नव्या हिरव्या पानांची कळी उमलली होती. अचानक जणू एका क्षणाच्या आत या पानातून सुगंध कापरासारखा लहरत होता. कळीचे उगवणे शक्यच नव्हते इतक्या लवकर, पण त्या रात्री तेच घडलं होतं. तिच्या शेवाळलेल्या अंगणाचा एक कोपरा चमकायला लागला. मातीमध्ये उठलेली एक रेषा चांदीसारखी उजळत होती, जणू मातेच्या चरणांशी लहानशी खूण. वसुंधरा त्या दुर्लभ क्षणात हरवून गेली. तिला घराच्या आडोशातून आवाज आला. तिचे पती धनंजय मंद आवाजात काहीतरी पुटपुटत होते. तिने चिंतेने घरात धावत गेली.
त्यांचा चेहरा कसाबसा स्थिर होता, पण श्वास धाप लागल्यासारखा. काय झालं? वसुंधरेने विचारलं. धनंजय दाराच्या कडेला बसले होते. त्यांनी हलक्या आवाजात सांगितलं, आज दिवसभर माझ्या मनात बेचैनी होती, पण तू कुठे गेली होतीस? तू दिसली नाहीस म्हणून मी उठलो आणि तेव्हाच मला वाटलं आज काहीतरी बदलतंय. मला जाणवत होतं कोणीतरी आपल्यावर कृपा करतंय. तो एक साधा माणूस होता, पण त्याच्या आवाजात इतकी खात्री होती की वसुंधरेचं मन भरून आलं. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. हो, आपल्यावर कृपा झाली आहे. मला वाटतं मातेने आपल्याला ऐकलं आहे. धनंजय काही बोलणारेवढ्यात घराच्या छपरावर हलकीशी टिपटीप ऐकू आली. पाऊस नव्हता, ढगही नव्हते, पण त्या टिपांची लय मंद, सौम्य आणि निश्चित होती. जणू कोणीतरी वरून आशीर्वादांचे थेंब टाकत होतं. दोघेही त्या आवाजाकडे पाहत राहिले आणि निशब्द होते. त्या रात्री घरात काही विशेष घडलं नाही. सोन्याचा वर्षाव नाही, चमत्कार नाही, पण जे घडलं ते अधिक मोठं होतं. वसुंधरेच्या अंतःकरणातील रिकामेपणा पहिल्यांदाच भरून गेला होता. धनंजयच्या डोळ्यांचा थकवा उतरू लागला होता आणि त्यांच्या घरात एक अनाकलनीय शांत प्रकाश स्थिरावला होता. पुढील सकाळी त्यांना काय चमत्कार दिसणार होता हे मात्र त्या दोघांनाही माहीत नव्हतं. पहाटेचा क्षीण प्रकाश वसुंधरेच्या घराच्या दाराशी येऊन टेकला तेव्हा सारं गाव अजूनही शांत झोपेत होते, पण वसुंधरा मात्र जागी झाली होती. रात्रीची अनुभूती अजूनही तिच्या हृदयात ठिणगीसारखी उरली होती, मऊ, उबदार आणि देवदत्त. तिने हलकेच दार उघडलं. पहाटेची हवा जणू तिचं स्वागत करत होती. अंगणात पसरलेली धुक्याची पांढरी चादर हळूहळू मागे सरकत होती, पण तिच्या डोळ्यांना लगेचच एक वेगळेच दृश्य दिसले. अंगणाच्या अगदी मधोमध कोरड्या मातीमध्ये रातोरात एक छोटी शुभ्र कळी उमलली होती. पूर्ण शुभ्र, जणू चंद्राचा थेंब देऊन कोणीतरी त्याला मातीमध्ये लावले होते. वसुंधरेच्या अंगावर काटा उभा राहिला. तिच्या पायांनी आपोआप त्या कळीपाशी वाट धरली. तिला जाणवलं, हा साधा फुलोरा नाही, या फुलात एक मंद सुवास होता. तो तिने कुठेही अनुभवला नव्हता. ती कळी जणू स्वतःचा श्वास घेते असं वाटत होते. तिने हात पुढे केला, पण स्पर्श करायची हिंमतच झाली नाही. तिच्या मनात एकच विचार चमकला, मातेची पहिली खूण, मातेचा पहिला आशीर्वाद. धनंजय अजून गाढ झोपला होता. त्याच्या श्वासाचा आवाज मंद, शांत होता. बऱ्याच दिवसांनी तो इतक्या शांतपणे झोपला होता. त्याच्या कपाळावरील चिंता पुसली गेल्यासारखी वाटत होती. वसुंधरा घरात गेली आणि भांडी उचलायला तिला दिसलं. 2 दिवसांपासून रिकामी असलेले धान्याचे माप आज अर्धे भरलेले दिसत होते. तिने अविश्वासाने हात टाकला. धान्य दणदणीत होतं, जणू कुणीतरी रात्री शांतपणे येऊन ते भरून ठेवलं होतं. क्षणभर ती थिजून राहिली. नंतर तिने हळू आवाजात म्हटलं, माते, तुम्ही माझ्या घरी? खरंच? तिच्या नजरेसमोर मागच्या रात्रीचा दैवी स्पर्श पुन्हा उमटला, पण यावेळी तिच्या भीतीचा श्वास नव्हता, फक्त श्रद्धेची उमलती स्पंदने होती. तेवढ्यात शेजारच्या घराची पाटी बडबडत वर खाली झाली. शेजारीण सुरेखा थोडी घाईघाईत बाहेर आली, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता, आश्चर्य, गोंधळ आणि थोडा आनंद. ती वसुंधरेकडे येत म्हणाली, ऐक, एक विचित्र गोष्ट सांगते. माझ्या घरातली फोडणी कढई, ती जी काल तुटली होती, आज सकाळी अख्खी झाली आणि तिच्यावर एक हलकी सुवर्ण रेषा दिसते. कुणी केले असेल हे कुणालाच माहीत नाही. वसुंधरा शांतपणे तिचं ऐकत राहिली. त्या सुवर्ण रेषेचा अर्थ तिला कळत होता, पण ती काहीच बोलली नाही. पण सुरेखा पुढे सांगत राहिली, आणि सकाळी अंगणात दिवा पेटला होता. वारा होता तरीही ज्योत हलत नव्हती. हे कसले संकेत असतील वसुंधरे? वसुंधरा थोडं हसली. तिच्या हसण्यात भीती नव्हती, एक खोल अदृश्य विश्वास चमकत होता. कदाचित
आजची सकाळ वेगळी असणार आहे सुरेखा. कदाचित आपल्या सगळ्यांच्या घरात प्रकाश यायची वेळ आली आहे. त्या दोघी बोलत असताना अचानक गावाच्या सावडीकडून शंखनाद झाला. त्या आवाजात घाई नव्हती, पण आग्रह होता. दोघीही हलक्या धावत्या पावलांनी तिकडे गेल्या. सावडीसमोर लोक जमा झाले होते. ग्रामवैद्य, वृद्ध लोक सगळे एकाच दिशेला पाहत होते. आणि त्या दिशेला काय होतं तर ग्रामदेवतेच्या मंदिराचा दरवाजा, जो 3 दिवसांपासून अडकला होता, आज आपसूक उघडला होता. कोणी हातही लावला नव्हता आणि मंदिराच्या आतल्या काळोखातून मंद सुवर्णप्रकाश बाहेर वाहत होता. लोकांच्या तोंडून आपोआप एकच शब्द निघाला, जय माता लक्ष्मी. त्या मंद सुवर्णप्रकाशात धुपाचा सुगंध नव्हता, फुलांचा वास नव्हता, तरीही तो प्रकाश जिवंत भासत होता. जणू काही अदृश्य हातांनी मंदिर जागं केलं होतं. एका वयोवृद्ध स्त्रीने हळू आवाजात सांगितलं, मी असं दृश्य शेवटचे 50 वर्षांपूर्वी पाहिलं होतं. त्यावेळीही मार्गशीर्ष महिना होता आणि एका भक्ताच्या घरी माता स्वतः गेल्या होत्या असं म्हणतात. वसुंधरेच्या हृदयाचे ठोके एकदम वाढले. सुरेखा तिच्याकडे पाहून म्हणाली, हे सगळं तुझ्या घरी सुरू झालं आहे का वसुंधरे? वसुंधरा काही बोलली नाही, पण तिच्या हृदयातून एकच आवाज उमटला, हो, ही सुरुवात आहे. माता कोणासाठी तरी दारी आली आहे, कदाचित माझ्यासाठीच. पण का, कशासाठी ते तिला अजून कळायचं होतं. आणि त्या सकाळी गावभर एकच चर्चा पसरली होती, या मार्गशीर्षात काहीतरी अद्भुत घडणार आहे. आणि त्या अद्भुत प्रसंगाचा उगम तो कोणत्या पुरातन काळातून आला होता, त्याचा लवलेशही लोकांना अजूनही ठाऊक नव्हता. भक्तांनो, तुम्हाला ही कथा थोडी जरी आवडत असेल, तुमच्या मनावर थोडा जरी प्रभाव टाकत असेल, तर कृपया 2 भक्तांना आजची कथा शेअर करा आणि प्रेमाने जय माता लक्ष्मी, माता लक्ष्मीचा उदो उदो प्रेमाने टाईप करा. बघा, माता लक्ष्मी तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. भक्तांनो, गावाच्या त्या सुवर्ण प्रकाशाने भारलेल्या सकाळीच वसुंधरेच्या मनात काहीतरी हलवलं होतं. तिच्या अंगणातील शुभ्र कळी, धान्याने आपोआप भरलेलं माप, मंदिराचा स्वतः उघडलेला दरवाजा, हे सर्व संकेत साधे नव्हते. ते संकेत होते, पण कोणत्या गोष्टींचे? वसुंधरा त्या दिवशी गावातून परतली तेव्हा तिच्या मनात काहीतरी विचित्र शांतता होती. पण त्या शांततेच्या तळाशी एक थरथर होती. काहीतरी मोठं उलगडणार हे तिच्या अंतर्मनाला स्पष्टपणे जाणवत होतं. त्या रात्री जेव्हा पूर्ण गाव झोपेच्या कुशीत शिरलं, तेव्हा वसुंधरा मात्र मंदिराच्या समोर बसलेली होती. मंद प्रकाश अंगणभर पसरला होता. हवा अगदी स्थिर होती, तरी तिच्या मनात भटकणारे विचार वाहत होते. ती म्हणाली, माते, आज मला जाणवतंय की माझ्या आयुष्याचे धागे एखाद्या मोठ्या कथेच्या वस्त्राशी जोडले गेले. मला सांगा, हे सर्व का होत आहे? जणू तिच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठीच अचानक मंदिराच्या स्तंभातून मंद चांदीसारखा प्रकाश बाहेर आला. तो प्रकाश तिच्याकडे सरकत गेला, अगदी मंदपणे. तिला त्या प्रकाशाच्या स्पर्शाने हलकी थंडी जाणवली, पण त्यात एक अद्वितीय ऊब लपलेली होती. तेवढ्यात तिच्या भोवतीची सारी हवा जड झाली. तिच्या मनातील काळोख मागे सरला आणि काही क्षणातच तिच्यासमोर एक वेगळेच जग उभे राहिले. जसे एखाद्या जुन्या दिव्यातून अचानक प्राचीन प्रकाश वाहायला लागतो, अगदी तसेच तिला दिसलं. अतिशय प्राचीन काळ, राजसत्ता, सुवर्णशृंगार, दरबारातल्या पिवळ्या घंट्यांचा निनाद. एक विशाल नगरी, जिथे लोकांचं जीवन सुखी दिसत होतं, पण आकाशात कुठेतरी काहीतरी अनिष्ट धुक्यासारखं तरंगत होतं. भक्तांनो, या कथेत रमून जाण्यापूर्वी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ माझी आई प्रेमाने टाईप करा आणि शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा. भक्तांनो, हे सर्व पाहून वसुंधरेचं मन दडपून गेलं. त्या प्राचीन जगाच्या मध्यभागी एक भव्य राजमहल उभा दिसला.
नक्षीकामाने सजलेला, सुवर्ण नक्षीच्या खांबांनी दिमाखात चमकणारा. त्या महालात एक दिव्य प्रकाश झळकत होता आणि त्या प्रकाशात वसुंधरेला दिसलं एक अत्यंत तेजस्वी, सौम्य, माधुर्यपूर्ण स्त्री. तिचा चेहरा कोमल, तिचं रूप शुभ्र आणि सुवर्णाचा शांत संगम. तिच्या डोळ्यात असे तेज होते की ते पाहून वसुंधरेने अनायासे हात जोडले. आवाज उमटला, वसुंधरे, तू ज्या मार्गावर चालू लागली आहेस तो मार्ग केवळ तुझा नाही, हजारो वर्षांपूर्वींचा एक अध्याय उघडत आहे. नीट पहा, शांतपणे ऐक आणि जाणून घे. पृथ्वीवरील मनुष्यांना सांगण्याचा प्रयत्न कर, कारण भक्ती वाढवणारे भक्त महालक्ष्मीला प्रिय असतात. दृश्य अधिक स्पष्ट होत गेलं. त्या महालात एक राजा होता, धर्मशील, पण फार मोठ्या संकटाच्या छायेत अडकलेला. त्याचे नाव राजा विरोचन. त्याची प्रजा त्याच्यावर प्रेम करीत होती, पण त्याच्या मनात एक खोल जखम होती. त्याच्या राज्यावर गेली अनेक वर्षे लक्ष्मीची कृपा नव्हती. धान्य नष्ट होत होतं, पाऊस येत नव्हता, पशुधन मरून जात होतं. गावोगावी उपासमार वाढली होती. प्रजेच्या डोळ्यात निर्विकार स्वीकृती नव्हती, ती वेदना होती. वसुंधरा हे सगळं पाहत होती, पण ती जणू त्या काळातच उभी होती. राजा विरोचनने अनेक यज्ञ केले, अनेक तपस्वींचे आशीर्वाद घेतले, देवतांची आराधना केली, पण काहीच फळ मिळत नव्हतं. कारण संकट कुठून येत होतं हे कुणालाच कळत नव्हतं. आणि मग एके दिवशी राजगुरूने महालात येऊन सांगितलं, राजन, आपल्या राज्यावरची कृपा त्या दिवशी संपली ज्या दिवशी एका निर्दोष स्त्रीवर अन्याय झाला. त्या अन्यायाने माता लक्ष्मी दूर गेल्या आहेत. राजा हादरला. कोणत्या स्त्रीवर? कोणत्या दिवशी? राजगुरू म्हणाले, त्या घटनेला आता शतकं लोटली, पण जेव्हा धर्म डळमळतो तेव्हा देवी दूर जाते. लक्ष्मी केवळ ही धनाची देवी नाही, तर सद्गुणांची राजधानी आहे. जिथे अन्याय होतो तिथे तिच्या पावलांचा ठसासुद्धा दिसत नाही. राजा विरोचन शांत झाला, पण त्याचा चेहरा थरथरला. मग मला काय करावं लागेल? राजगुरूंचे शब्द जणू आकाशानेच उच्चारले. मार्गशीर्ष महिना येतो आहे राजन. या महिन्यात गुरुवार हा देवीचा दिवस मानला जातो. तू त्या दिवशी एक साधी शुद्ध प्रार्थना सुरू कर. वैभवाच्या नव्हे, न्यायाच्या आणि तुझ्या राज्यातील प्रत्येक स्त्रीच्या सन्मानासाठी प्रतिज्ञा कर. तेव्हा देवीचा स्पर्श पुन्हा तुझ्या भूमीवर उतरेल. हे ऐकताच वसुंधरेचे डोळे मोठे झाले. तिला जाणवलं, ही कथाच तर आज तिच्या गावात पुन्हा उलगडू लागली आहे. त्या दृश्यात तिला दिसलं, राजा विरोचनने पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी आपल्या राजवाड्यात नाही, तर एका गरीब विधवेच्या झोपडीत जाऊन पूजा केली. कारण त्या स्त्रीवरच शतकांपूर्वी अन्याय झाला होता आणि तिच्या अश्रूंमुळे लक्ष्मी माता दूर गेल्या होत्या. त्या दिवशी पहाटेची पूजा सुरू होताच राज्यभर मंद सुवर्ण प्रकाश पसरला. ओल्या मातीचा सुगंध आला. शेतसरींवर दव चमकायला लागले. जिथे पाणी नव्हतं तिथे झरा वाहू लागला. लोकांच्या घरात धान्याचे माप भरले. माता लक्ष्मीचे सुवर्णपद राज्यात उमटले होते. वसुंधरा हे सर्व पाहत होती. पाहत आणि रडतही होती. तिच्या हृदयाला जणू वेदना आणि समाधान दोन्ही मिळत होतं. तेवढ्यात तो दिव्य स्वर पुन्हा उमटला. वसुंधरे, या गुरुवार पूजनाचा उगम हा आहे. न्याय, नम्रता, पावित्र्य आणि स्त्री सन्मान. जिथे हे चार असतात तिथे मी स्वतः येते. आता तुला पुढील अध्याय जाणून घ्यायचा आहे का? वसुंधरेच्या ओठातून नकळत शब्द बाहेर पडले. हो माते, मला जाणून घ्यायचं आहे. मी तयार आहे. आणि त्या क्षणी प्राचीन दृश्य अचानक धुसर व्हायला लागलं. पण पुढचं जे दिसणार होतं ते आणखी भयानक आणि आणखी दिव्य होतं. वसुंधरेच्या डोळ्यासमोरच ते प्राचीन दृश्य पुन्हा जिवंत झालं. हवेत धुपाचा सुगंध पसरला. जणू काळ स्वतः मागे फिरला. तिच्या कानात मंद घंटांचा निनाद ऐकू येऊ लागला. क्षणभर तिने डोळे उघडे ठेवले की ती
आपल्या गावात होती, पण डोळे मिटताच ती अगदी दुसऱ्या काळात प्रवेश करत होती. त्या शहराच्या रस्त्यावर एका साध्या पांढऱ्या वस्त्रातली स्त्री हळूहळू चालत होती. तिचा चेहरा अत्यंत कोमल, पण तिच्या डोळ्यात एक न संपणारी वेदना दडलेली होती. ती कोण होती वसुंधरेला ठाऊक नव्हतं, पण तिच्या अगदी अंतर्मनाने सांगितलं, ही स्त्री राज्याचं भविष्य बदलून जाणार आहे. तिच्या हातात एक सोनसळी माठ होता, पण त्यात पाणी नव्हतं. तिच्या डोळ्यात मात्र थेंब दाटले होते. ती शहरातील कोणत्याही व्यक्तीला नजरेतही न आणता मंद चालत होती. पण ज्या जमिनीवर ती पाऊल ठेवत होती, ती जमीन जणू श्वास घेत होती. ती स्त्री साधी नव्हतीच. तिच्या मागोमाग गावातील मुलं खेळत होती, पण तिच्या चेहऱ्यातला स्थिर भाव पाहून कुणी जवळ येत नव्हतं. त्या स्त्रीचं नाव होतं सुव्रता. ती गरीब होती, पण तिचं मन सोन्यासारखं शुद्ध होतं. तिचा पती युद्धात मरण पावला होता. ती एकटीच एका कड्याकडे असलेल्या लहानशा झोपडीत राहत होती. तिचं आयुष्य जणू भक्ती आणि करुणेच्या धाग्यांनी विणलेलं होतं. तिला ना वैभवाची इच्छा ना स्वार्थ, फक्त एकच, ज्यांना त्रास होत आहे त्यांना थोडी मदत. त्यामुळे गावातील स्त्रिया तिला माऊलीसारखी म्हणत. पण नियतीला कधी कुणाचा सांगुलपणा मान्य नसतो आणि तिथेच तिच्या जीवनाला काळोख्या वळणाची सुरुवात झाली. त्या दिवशी सुव्रता बाजारातून परतत होती. अचानक दरबारातील सैनिक घोड्यावरून वेगाने आले. लोक पळापळ करू लागले. सैनिकांच्या डोळ्यात अहंकार आणि कौर्य चमकत होतं. त्यांनी गावातील सर्व स्त्रियांना थांबवलं. कुणालाही माहिती नव्हतं काय घडत आहे. एका सैनिकाने हुकूम दिला, राजदरबारातून आज्ञा आहे. राजघराण्यासाठी सुवर्णकांती असलेली शुभ्र स्त्री शोधायची आहे. देवीच्या नावाने मोठे पूजन होणार आहे. महाराणीने सांगितलंय की अशा शुभ स्त्रीच्या उपस्थितीतच यज्ञ होईल, म्हणून तिचा शोध लागेपर्यंत स्त्रियांना तपासलं जाईल. लोकांनी दचकून एकमेकांकडे पाहिलं. त्या सैनिकांची नजर थेट सुव्रतेवर गेली. तिचा चेहरा तेजस्वी होता, पण नम्र. तिचं श्वेत वस्त्र धुळीने माखलेलं होतं, पण तिच्या भोवती एक विशिष्ट शांत तेज होतं, जे इतर स्त्रियांमध्ये नव्हतं. एका सैनिकाने तिला हाताने पकडलं. ती घाबरली. लोक पाहत राहिले. कुणीही पुढे आले नाही. मी काही चुकीचं केलेलं नाही, ती कुजबुजली. सैनिकांनी तिचं बोलणं ऐकलंच नाही. तिला ओढतच तिथून नेण्यात आलं. वसुंधरेचं हृदय धडधडत होतं. तिला वाटलं, थांबा, नाही, या स्त्रीवर हा अन्याय होऊ नये. पण ती काहीच करू शकत नव्हती. ती फक्त दर्शक होती. दरबारात सुव्रतेला आणले गेले. महामंडपात राणी बसलेली होती, अत्यंत सुंदर, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र असुरक्षितता आणि क्रोध होता. तिला वाटत होतं की सुव्रता तिच्या सौंदर्यापेक्षा अधिक तेजस्वी आहे आणि हीच भावना तिचा पतन घडवणार होती. राणीने कठोर आवाजात विचारलं, तू कोण? तुझ्या मुखावर इतकं तेज कसं काय? शुद्ध अंगावर अशा स्त्रीचा वावर अशुभ असतो. तू देवीच्या शुभ मुहूर्तात आमच्यापेक्षा अधिक तेज घेऊन उभी राहतेस, याचा अर्थ काय? सुव्रता रडत म्हणाली, महाराणी, माझं तेज नाही, मी तर सामान्य स्त्री आहे. माझ्या मनात देवीचं नाव आहे, एवढंच. राणी संतापली, माझ्यापेक्षा कोणाचं तेज अधिक असू शकतं? मीच राज्याची लक्ष्मी आहे. राणीचा अहंकार प्रचंड दुखावला गेला. तिने सैनिकांना आज्ञा दिली, तिला त्वरित कैद करा. अशा स्त्रीच्या पावलांनी राजवाड्यात पाऊल ठेवणंही पाप आहे. सुव्रता ओक्साबोक्शी रडू लागली, महाराणी, मी काहीच पाप केलं नाही. मला घरी जाऊ द्यात. माझी झोपडी आहे, माझी उपासमार आहे, माझी देवपूजा आहे. पण राणीचा हुकूम म्हणजे दगडी भिंतीचं वचन. सैनिकांनी तिला कैदेत टाकलं. खूप थंडी, भिंतीवर ओल. सुव्रतेच्या मनात भय आणि अनंत वेदना. ती देवाला हाक मारत होती, माते, मला अशी का शिक्षा? मी तर नेहमी तुझ्यावर श्रद्धा ठेवली. हा कसला अन्याय? वसुंधराचे तिचे शब्द हृदयात बाणासारखे घुसले. तेवढ्यात जेलच्या एका कोपऱ्यात प्रकाश झळकला. अत्यंत मंद पण अत्यंत दिव्य. तो प्रकाश
सुव्रतेच्या हातावर पडला. तिने डोळे वर केले आणि तिला जाणवलं देवी तिच्यासोबत आहेत. सुव्रता कुजबुजली. माते, तुम्ही माझ्या जवळ आहात ना? आवाज आला नाही, पण स्पर्श जाणवला. तेच देवीचं मौन होतं. पण या मौनाला पाहून राणीचे पाप वाढतच गेले आणि त्या पापानेच लक्ष्मीचा कोप उसळला. त्या रात्रीनंतर राणीच्या महालात विशिष्ट गोष्टी घडू लागल्या. मुखवटा झडल्यासारखं तिचं सौंदर्य मलिन होऊ लागलं. दागिन्यांचा प्रकाश मंद झाला. झऱ्यांचं पाणी सुकू लागलं. धान्याच्या गजरातून चकाकी निघून गेली. संपूर्ण राज्यावर जणू सावली उतरली. कारण एका निर्दोष स्त्रीवर अन्याय झाला होता आणि लक्ष्मीचा कोप वेळेत प्रकट न होणे कधीच शक्य नव्हतं. वसुंधरा हे सर्व पाहून रडत होती. तिला आता जाणवलं मार्गशीर्ष गुरुवारचे पूजन न्यायासाठी जन्मलेले आहे. पण तिच्या डोळ्यात दुसरी भीतीही होती. तिच्या आयुष्याशी या पुरातन स्त्रीचे कोणते गूढ नाते आहे ते पुढे उघडणार होतं. पूर्ण राज्य अंधाराने वेढलं होतं. त्या एकट्या अन्यायग्रस्त स्त्रीच्या हंबरड्याने देवी लक्ष्मी निघून गेल्या आणि त्याबरोबर धन, तेज, सौख्य, भरभराट सगळं जणू ओघाने राज्यातून वाहून गेलं. पहिला संकेत अगदी हलका होता. धान्य भरलेले कोठार एका रात्रीत रिकामे वाटू लागले. प्रवाह थांबले. जणू पाणीही त्या भूमीवर यायला तयार नव्हते. गाईचं दूध आंबट होऊ लागलं. लहान नवजात बाळ तापाने विव्हळू लागलं. खेड्यापाड्यात शांततेऐवजी काळजीचा धूर पसरू लागला. लोकांना कळेना हे काय होत आहे. पण मंदिरातील पुजाऱ्यांनी पहिला संकेत ओळखला. देवीचा दीप मंदावत होता. शेकडो वर्षात कधीही न विझलेला तो अखंड दीप आता लुकलुकू लागला होता. प्रजेला हतबल करून ठेवणारी खरी घटना मात्र पुढच्या आठवड्यात घडली. दाराच्या उंबरट्याजवळ ठेवलेला सोनेरी तांब्या, ज्याने नेहमी तेज सोडत असे, एकदम काळठोक झाले. लोक म्हणाले, हे लक्ष्मीचं जाणं आहे. राजा विरोचनचं मन तुटून पडलं. त्याने आधी सुखात संसार केला होता, पण आता त्याला स्वतःच्या राज्यात याचकांसारखे रडणारे चेहरे दिसू लागले. रोज नवी आपत्ती, कधी दुष्काळ, कधी रोगराई, कधी व्यापारात हानी. देवीचं रुसणं म्हणजे किती विदारक असतं हे त्याला आता कळलं होतं. त्याने कधीच मनात पाप धरलं नव्हतं. तरीही या भूमीवर असा काळ कसा आला? पण एका वृद्ध साधूने त्याला सत्य सांगितलं. महाराज, देवी कधीच कारणाशिवाय निघून जात नाही. या भूमीवर एखाद्या स्त्रीवर अन्याय झाला आहे. तिच्या अश्रूंनी देवीचं हृदय वेदनेने थरथरलं. जोपर्यंत तो अश्रू पुसला जात नाही तोपर्यंत लक्ष्मीचं आगमन नाही. हे ऐकताच राजाचं अंतर्मन हललं. तो अपराधी नव्हता, पण त्या स्त्रीच्या वेदना तो अजिबात नकारू शकत नव्हता. देवीला परत आणण्याचा एकच मार्ग, अहंकाराचा त्याग, पश्चातापाची वाट आणि मार्गशीर्षातील पवित्र गुरुवारचं पूजन. तो निश्चय करून राजाने ती शोधयात्रा सुरू केली. पण त्याला माहीतही नव्हतं तो ज्या दिशेने निघाला आहे तिथे हजारो वर्षांचे गूढ रहस्य दडलेले आहे. राजा विरोचन त्या वृद्ध साधूंचे शब्द मनात खोलवर घेऊन पहाटेच राजवाड्याबाहेर पडले. मुकुट, आभूषण काहीच न घेता फक्त साधे वस्त्र, एक लाकडी काठीचा आधार आणि मनात एकच विचार, त्या अन्यायग्रस्त स्त्रीला शोधायचं आणि देवीच्या रुसव्याचं कारण मिटवायचं. राजाने राज्याची प्रत्येक सीमा पार केली. जिथे जाई तिथे त्याला दारिद्र्याची सावली दिसे. ओसाड शेतं, रिकाम्या विहिरी, उदास चेहरे. लोक त्याला ओळखत तरीही म्हणत, महाराज, आमची चूक नाही, मग ही शिक्षा का? हे ऐकताना त्याचं मन जुळत होतं, पण त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. तीर्थक्षेत्रातून जाताना एका साधूने त्याला एक निसंशय संकेत दिला. तुम्ही शोधत आहात ती स्त्री एकटी आहे, पण तिच्या मनात असा धग आहे की त्या आर्तनादानेच देवी निघून गेल्या. तिला शोधण्यासाठी तुम्हाला 3 गुरुवार साधना करावी लागेल. राजा त्या पवित्र नदी किनारी बसला. पहिला गुरुवार त्याने उपवास केला आणि मनात अपराधाची जाणीव मान्य केली.
दुसरा गुरुवार त्याने प्रजा आणि पीडितांच्या वेदना ऐकून प्रायचित्ताची प्रार्थना केली. तिसरा गुरुवार त्याने मातीला नम्रपणे स्पर्श करून देवीला मनपूर्वक आवाहन केलं आणि त्या तिसऱ्या गुरुवारी नदीकिनारी हलकी पांढरी धुंदी जमली. जमिनीला स्पर्श न करता एक दिव्य आकार उजळू लागला. जणू चंद्रकिरणांनी विणलेली एक स्त्री, गौरवर्णी, शांत, पण डोळ्यात खोल करुणा. राजाने कपाळ जमिनीवर टेकवले. ती स्पष्ट आवाजात बोलली नाही, पण तिचे शब्द त्याच्या अंतःकरणात उतरले. तू शोध घेत आहेस, पण तो अन्याय ज्याने माझे मन व्याकुळ केलं तो अजूनही कोणीही जाणत नाही. त्या स्त्रीपर्यंत पोहोचल्याशिवाय मी तुझ्या राज्यात परतणार नाही. आकार नाहीसा झाला, पण राजाला दिशा मिळाली. त्याच्या राज्याच्या पश्चिमेकडील घनदाट वनात एक स्त्री अजूनही पृथ्वीवर आपली हाक ऐकवण्यासाठी जगत होती. भक्तांनो, ही कथा तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये सांगा, माता लक्ष्मीची ही कथा मला आवडत आहे, आणि कृपया शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. तुमच्या आवडत्या एका स्वामी आईच्या भक्ताला ही कथा शेअर करा. बघा, तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. भक्तांनो, एक स्त्री अजूनही पृथ्वीवर आपली हाक ऐकवण्यासाठी जगत होती, आणि तिच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे देवीला परत आणण्याची पहिली पायरी. वनातील त्या स्त्रीच्या वेदना ऐकल्यावर राजाच्या हृदयात जणू काहीतरी फुटलं. त्याला आता स्पष्ट जाणवलं, देवी लक्ष्मी निघून जाण्यामागे कोणताही राग नव्हता, फक्त करुणा होती. भुकेने तडफडलेल्या त्या निरापराध बाळाचा आर्तनाद देवीच्या अंतःकरणाला चिरत गेला होता. त्या स्त्रीला आश्रय देऊन तिला उचलून राजा गावाच्या दिशेने निघाला. ती खूप अशक्त होती, तरी तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. जणू तिला पहिल्यांदाच कोणीतरी मी आहे असं सांगत होतं. गावाजवळ आल्यावर लोकांनी त्यांना पाहिलं आणि थक्क झाले. राजा एका सामान्य स्त्रीला हातात घेऊन चालला आहे हे राज्यात कधीच घडलं नव्हतं. पण राजाचा चेहरा इतका गंभीर, इतका नम्र होता की कोणीही प्रश्न विचारू शकले नाही. रात्रीच राजाने राजदरबारातील मंडळींना बोलावलं. सगळ्यांच्या नजरा खाली होत्या. राज्यातील दारिद्र्याची जबाबदारी कोणीही नकारू शकत नव्हतं. राजा विरोचन गंभीर आवाजात म्हणाला, आपण देवीला पूजत होतो, पण देवीच्या रूपातील स्त्रीच्या वेदना आपण पाहिल्याच नाहीत. तिचं मूल भुकेने मरलं. यापेक्षा मोठे पाप दुसरं कोणते असू शकतं? दरबारात सन्नाटा पसरला. त्या क्षणी राजाने निर्णय घेतला. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी जोपर्यंत देवी परत येत नाही तोपर्यंत आपण प्रथम अन्नाची पूजा करू. एकही मनुष्य, स्त्री, मूल किंवा प्राणी भुका झोपू नये, हेच देवीचं खरं पूजन. सर्वांनी हा निर्णय नम्रपणे स्वीकारला. त्या रात्री राजवाड्यातील मंदिरात एक छोटा दीप लावला होता. तो दीप देवी गेल्यापासून कधीच तेजस्वी होत नव्हता, पण तिथेच आश्चर्य घडलं. देवीचा दीप अचानक हलका उजळला. जणू तो म्हणत होता, तुम्ही योग्य मार्गावर आहात. पुजाऱ्यांनी ते पाहताच घोषणा केली, हे देवीचे पहिले संकेत आहेत. त्या परत येतील, पण पूर्ण आशीर्वाद मिळवण्यासाठी पहिला मार्गशीर्ष गुरुवार अतिशय पवित्रपणे पार पाडावा लागेल. आणि मग राजाने स्वतः हातात मातीचं भांडं घेतलं आणि त्या स्त्रीच्या हातात भरपूर अन्न दिलं. हेच होतं मार्गशीर्ष गुरुवाराच्या पहिल्या पूजनाचं प्रारंभसूत्र. त्या क्षणी रात्रीच्या आकाशात हलकीशी चांदण्याची रेषा चमकली. जणू देवी लक्ष्मी शांतपणे स्मित करत होत्या. पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारानंतर संपूर्ण राज्यात एक अनोखी शांतता जाणवू लागली. वारा थोडा मृदू झाला. शेतात थोडीशी ओल जाणवू लागली. आकाश अधिक नितळ दिसू लागलं. जणू देवी कुठेतरी जवळच थांबून राज्याकडे पाहत होत्या. पण राजाला हे माहीत होतं, देवी फक्त संकेत देते आहे. अजून त्यांचा पूर्ण आशीर्वाद मिळायचा आहे. तो दररोज सकाळी त्या स्त्रीच्या झोपडीपाशी बसून तिच्या अवस्थेवर लक्ष ठेवत असे. हळूहळू तिच्या चेहऱ्यात रंग येऊ लागला. तिचे हात जे आधी कंप पावत होते आता ते स्थिर झाले.
ती फार बोलत नसे, पण तिचे डोळे ते आता वेदनेऐवजी विश्वास सांगत होते. एका संध्याकाळी राजा तिच्या जवळ बसला होता. ती शांतपणे आकाशाकडे पाहत होती. मी देवीवर कधीच रागावले नाही. मी फक्त भुकेने रडू लागली. माझा आवाज मीही थांबवू शकले नाही, पण तो देवीने थांबवला. राजाने हळूच विचारलं, तुम्ही देवीला कधी पाहिलंय का? ती शांतपणे हसली. दुःखाच्या क्षणी जेव्हा कोणीही नसतं, तेव्हा एक हलकीशी पांढरी किरणं माझ्याजवळ यायची. ती मला धरायची नाही, पण तिच्या उपस्थितीनं माझ्या जगण्याची ताकद यायची. तीच देवी. राजा मनातून हादरला. त्याला समजलं, देवी लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे, तर आशा देणारी शक्ती आहे. जिथे आशा मरते, तिथे देवी थांबत नाही. त्या रात्री पुन्हा राजा मंदिरात गेला. पुजाऱ्यांनी पहारा दिला होता, पण कोणीही मंदिरात प्रवेश केला नव्हता. त्या रात्री मात्र दिव्यांवर एक अनोखा प्रकाश पसरला. असं वाटत होतं जणू मंदिराच्या भिंतींमधून सुगंध वाहतोय, चाफ्याचा, कमळाचा, तुळशीचा. पुजाऱ्यांनी आश्चर्याने पाहिलं. देवीचा हस्तपद्म जिथे होता, त्या शिल्पावर हलकासा सुवर्ण किरण चमकला. ते पाहताच पुजाऱ्यांनी राजाकडे पाहत नम्रपणे सांगितलं, महाराज, देवीचा दुसरा संकेत आला आहे. त्या परत येण्यासाठी तुम्हाला दुसरा गुरुवार अत्यंत पवित्र करावा लागेल. यावेळी केवळ अन्नदान नव्हे, हृदयातून क्षमादान, दयादान आणि करुणादान करावं लागेल. राजा शांत झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. कायम शक्ती, वैभव, सामर्थ्य आणि राज्य यांच्यावर आधार ठेवणारा राजा पहिल्यांदा जाणत होता की देवीचं खरं रूप म्हणजे दया, आणि दयेला घर देणं म्हणजे लक्ष्मीला परत बोलवणं. त्या रात्री चंद्र ढगांमागून जरा उघडला आणि त्याच्या फिकट प्रकाशात संपूर्ण राज्यात हलकी थंडी पसरली. जणू देवीची मौशाल पृथ्वीवर उतरली होती. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार जवळ येत होता आणि संपूर्ण राज्यात एक विचित्र हालचाल जाणवत होती. ज्यांच्या घरात पूर्वी सावलीसारखा अंधार होता, ते घर आता दिवट्यांच्या प्रकाशाने उजळू लागलं होतं. ज्यांच्या अंगणात गवतही उगवत नव्हतं, तिथे आता थोड्या थोड्या फुलांच्या कळ्या दिसू लागल्या होत्या. जणू पृथ्वीच देवीच्या परतीची तयारी करत होती. राजा विरोचन मात्र आणखी गंभीर झाला होता, कारण पुजाऱ्यांनी सांगितलं होतं, या गुरुवारी करुणादान, क्षमादान नसेल तर देवी पूर्ण स्वरूपात प्रकट होणार नाही. राजा त्या स्त्रीला भेटायला पुन्हा गेला. ती आता बरी होत होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही एक खोल पोकळी होती, मुलगा गमावल्याची. राजा शांतपणे तिच्या बाजूला बसला आणि म्हणाला, माते, हे राज्य आता तुमचंच आहे. तुम्हाला जे हवं असेल ते मी करेन, पण तुमच्या हृदयातला दुःखाचा काजवा, त्याला शांत करण्यासाठी माझ्या हातात काय आहे ते सांगा. ती स्त्री क्षणभर शांत राहिली आणि मग पहिल्यांदाच तिने राजाकडे सरळ पाहिलं. माझ्या बाळाला अन्न नव्हतं, पण माझ्या पतीला अन्न होतं, तरी त्याने दिलं नाही. त्याने मला मारलं, व्रण दिले आणि माझं बाळ जगू शकलं नाही. राजा अवाक झाला. तो पुरुष दूर गावात कुठेतरी होता, पण राजा त्याच्यावर कठोर शिक्षा देऊ शकला असता. पण स्त्रीने पुढे सांगितलं, मला त्यावर राग नाही, फक्त माझ्यासारखी दुसरी स्त्री भुकेने रडू नये. तुम्ही शिक्षा द्यायची असेल तर द्या, पण माझ्या हृदयातून मी त्याला क्षमा करते. हे ऐकून राजा थक्क झाला. जिच्यावर जुलूम झाला, जिचं बाळ हरवलं, जिचं घर उद्ध्वस्त झालं, ती म्हणते आहे, मी क्षमा करते. तेव्हाच अचानक झोपडीच्या दारात एक हलकीशी वाऱ्याची लाट आली आणि त्या लाटेसोबत सुगंध पसरला, कमळाचा. तो सुगंध इतका दिव्य, इतका शातिमर्य होता की राजाच्या अंगावर रोमांच उमटले. पुजाऱ्यांनी दूरवरूनच ते अनुभवलं आणि ते धावत आले. ते म्हणाले, महाराज, क्षमेद्वारे देवीचा तिसरा संकेत प्रकट झाला आहे. दुसरा गुरुवार तुम्ही योग्य मार्गावर नेलात. आता देवी राज्याकडे परत वळत आहेत. त्या रात्री मंदिरातील दीप स्वतःच अधिक उजळला. त्याची ज्योत वर उंच गेली, जणू ती म्हणत होती,
करुणेने बांधलेले द्वार नेहमी लक्ष्मीला आकर्षित करतात. राजा मंदिरात डोळे मिटून उभा राहिला. त्याच्या मनात फक्त एकच प्रार्थना, देवी या राज्यातून भूक, वेदना आणि भय दूर करा. आणि चांदण्या त्या रात्री काही विशेष तेजस्वी दिसत होत्या. जणू स्वर्गातून देवीची सौम्य नजर पृथ्वीवर विसावली होती. भक्तांनो, ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल किंवा या कथेतून तुम्हाला माता लक्ष्मीचे स्पंदन जाणवले असेल तर प्रेमाने टाईप करा, जय माता लक्ष्मी, आणि शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. भक्तांनो, राजदरबारात तो दिव्य प्रसंग घडून गेला आणि काही क्षणात संपूर्ण नगरावर जणू काही अलौकिक शांततेची, प्रसन्नतेची एक सुवर्णसरी ओतली गेली. कालपर्यंत दुःख, दुष्काळ, भीती आणि तुटवड्यात जगणारे लोक आज अचानक सुखाच्या पहाटे जागे होत होते. कुणालाही कळत नव्हते हे कसे घडले, पण प्रत्येकाच्या मनात एकच आवाज घुमत होता, आज काहीतरी दिव्य घडणार आहे. मार्कंडेय ऋषी मंदिराच्या घाटाकडे चालत होते. रात्रीचे ते दर्शन, ज्यामध्ये स्वयं महालक्ष्मी प्रकटली होती, अजूनही त्यांच्या हृदयात चंद्रकोरीसारखा उजळ प्रकाश पसरवत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत, प्रसन्न तेज होते. मंदिराच्या सीड्या चढताना भक्तांनी त्यांना पाहिले आणि त्यांच्या पायाशी पडू लागले. ऋषी महाराज, काल रात्रीच्या तेजोमय ज्योतीनंतर आमच्या घरात अचानक अन्नाचा सुगंध भरला, हे कसे? एक स्त्री थरथरत्या आवाजात विचारत होती. माझ्या शेतात महिन्यांपासून कोरडी पडलेली जमीन आता सकाळी ओली आहे. आम्ही तर पाऊसही पाहिला नाही, एक वृद्ध शेतकरी म्हणाला. ऋषी हसले. त्यांना माहीत होतं ही कोणाची कृपा आहे. ते शांतपणे म्हणाले, हे सर्व माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे चिन्ह आहे. ज्या भूमीत, ज्या मनात, ज्या घरात कृतज्ञता, सत्य, नम्रता आणि देवभक्ती असते, त्या भूमीत लक्ष्मी माता थांबतातच. पवित्र मार्गशीर्ष मासात तिची कृपा अनंत पटीने वाढते. लोक कान लावून ऐकत होते, एखाद्या बालकाप्रमाणे शांत. दरम्यान राजमहालात एक वेगळंच दृश्य घडत होतं. राणी, जी कालपर्यंत दुःखाने विदीर्ण झाली होती, आज अगदी प्रसन्न चेहऱ्याने प्रभातेची पूजा करत होती. महालक्ष्मीने दिलेला तो सुवर्ण कमळासारखा तेज तिच्या अंतकरणात थांबून राहिला होता. राजापुढे जेव्हा राणी आली तेव्हा राजा तिच्या बदललेल्या रूपामुळे काही क्षण निशब्द झाला. मातेची कृपा इतकी अप्रतिम असते की काल कळलं, राणी म्हणाली. राजा तिच्याकडे पाहत म्हणाला, लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी आपण शांत राहिलो पाहिजे, सत्यनिष्ठ राहिलो पाहिजे आणि तिच्या महिन्यात या मार्गशीर्षात आपण प्रत्येक गुरुवारी तिला आवर्जून पूजलं पाहिजे. मी याचा आदेश देतो. संपूर्ण राज्यात मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजन अनिवार्य असेल. या एका आदेशाने जणू राज्यभर एक दिव्य लाट फिरली. लोकांनी घराघरात स्वच्छता केली. छोट्या घरात दिवे तेवत होते. कोणी नवीन धान्य आणत होतं तर कोणी पहिल्यांदाच सुवर्णाभरीत दीपज्योत पेटवत होतं. त्या गुरुवारी सकाळी सूर्य उगवायच्या आधीच घरोघरी महिलांनी अंगणात सुंदर रांगोळ्या काढल्या. जणू प्रत्येक कणातून महालक्ष्मीचे पावले उतरतील अशी खात्री होत होती. मार्कंडेय ऋषी त्या दिवशी राजदरबारातील पूजेला उपस्थित होते. राजा राणी, संपूर्ण प्रजा एकत्र बसली होती. त्या क्षणी कुठेही भेदभाव नव्हता. राजा असो वा गोरगरीब, सर्वजण मातेच्या समोर एकाच भावनेने नमत होते. ऋषींनी मंत्रोच्चार सुरू केले. महालक्ष्मीचे नाव घेताच जणू संपूर्ण दरबार सुवर्ण प्रकाशात न्हाऊन निघाला आणि मग एक मंद पण स्पष्ट तेज पुन्हा एकदा आकाशातून उतरू लागले. तेजातून पुन्हा एकदा देवीचा आवाज ध्वनित झाला. मार्गशीर्ष हा माझा प्रिय महिना आहे. या महिन्यात जो प्रत्येक गुरुवारी कृतज्ञतेने, स्वच्छ अंतकरणाने माझी पूजा करेल, त्याच्या घरातून दारिद्र्य दूर होईल आणि त्याच्या मनातील भीती, दुःख, असुरक्षितता सर्व काही माझ्या दिव्य प्रकाशात विलीन होईल. राजा राणी, ऋषी आणि सर्व प्रजा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ऐकत होती.
क्षणभरासाठी जणू काळ थांबून गेला आणि मग ते तेज हळूहळू विरून गेले. पण त्याचवेळी प्रत्येकाच्या अंतःकरणात एक दृढ विश्वास जन्माला आला. मार्गशीर्ष गुरुवार हा केवळ एक समारंभ नाही, तो लक्ष्मी मातेच्या प्रत्यक्ष कृपाप्रसादाचा दिवस आहे. राज्य फुलू लागले, दुष्काळ संपला, लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटू लागले. ज्यांचं घर रिकामे होते तिथे आता अन्न संपन्नता दिसू लागली. गरिबाच्या घरातही सोन्याचे तेज चमकू लागले. कपाटात नाही पण मनात. प्रजेचं मन जणू एकच स्त्रोत गात होतं, जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी. हीच ती दिव्य सुरुवात जिथून मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजनाची परंपरा संपूर्ण भारतात पसरली आणि आजही लाखो घरात दरवर्षी मातेचं हे पूजन प्रेमाने केलं जातं. कारण त्या एका रात्री देवीने राजदरबारात दिलेला आशीर्वाद अजूनही अव्याहत चालू आहे. राजदरबारात त्या दिवशी ज्या रूपात महालक्ष्मीने भास दिला होता, त्यानंतर दिवसेंदिवस राज्यात सर्व काही बदलू लागलं. एकेकाळी कोरड्या विहिरींमध्ये पाणी साठू लागले. शेतांमध्ये हिरव्यागार पिकांचे हात पसरू लागले. घराघरातून मुलांच्या हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. जिथे चिंता आणि अंधार होता तिथे आशेचा आणि विश्वासाचा सुवर्ण प्रकाश फैलावला. काही दिवसांनी मार्कंडेय ऋषी राज्यभर फिरून परत राजदरबारात आले. राजा राणी आनंदाने त्यांच्या पायाशी पडले. ऋषीवर्य, मातेची कृपा इतकी अपरंपार असेल असं आम्हाला वाटलंही नव्हतं. राजा थरथरत्या आवाजात म्हणाला. ऋषी म्हणाले, हे तुमच्या भक्तीचं फळ आहे महाराज. महालक्ष्मी प्रसन्न व्हायला सोन्याची गरज नसते, तर सोन्यासारख्या अंतःकरणाची गरज असते. राणी नम्रपणे हात सोडून म्हणाली, मातेने सांगितलेला मार्गशीर्ष गुरुवार आम्ही राज्यभर पाळत आहोत. पण हे पूजन इतके प्रभावी कसे झाले? याचं खऱ्या अर्थाने अर्थ काय आहे? मार्कंडेय ऋषी सुखद स्मित करत म्हणाले, मार्गशीर्ष हा भगवान विष्णूंचा महिना आहे आणि महालक्ष्मी ही भगवान विष्णूंची प्राणशक्ती. भगवान विष्णू प्रसन्न असतो त्या महिन्यात लक्ष्मी स्वतःच उतरते. गुरुवार हा गुरुचा, देवांच्या गुरु बृहस्पतीचा दिवस. जेव्हा भगवान विष्णूंचा महिना आणि बृहस्पतीचा दिवस एकत्र येतात तेव्हा धन, अन्न, आरोग्य, शांतता, संतान, सुख, सौभाग्य हे सर्व गुण स्वतःच भक्ताच्या घरी येतात. म्हणून मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सर्वश्रेष्ठ दिवस मानला जातो. राजा राणी शांतपणे ऐकत होते. ऋषी पुढे म्हणाले, मातेची पूजा फक्त दिवे लावून होत नाही. तिची पूजा होते मनाने, आभाराने, स्वच्छतेने आणि दानाने. जिथे सत्कार, बचत, परिश्रम, स्वच्छता आणि प्रेम असते तिथेच महालक्ष्मी विराजमान होते. त्या दिवशी संपूर्ण राज्याने पुन्हा दिवा लावला. प्रत्येक घरात मातेला हळद कुंकू, फुलं, धान्य, दूध अर्पण करण्यात आलं. स्त्रियांनी पांढऱ्या रांगोळ्यांनी अंगणे उजळवली. घरात सुवासिक दीपज्योती प्रज्वलित झाली आणि त्या गुरुवारी त्या शांत प्रहारात जणू आकाश फुलांनी भरलं. राजमहालाच्या अंगणात सुवर्ण प्रकाश उतरला. तो प्रकाश हळूहळू देवीच्या रूपात परिवर्तित होऊ लागला. महालक्ष्मी पुन्हा प्रकट झाली. चेहऱ्यावर चंद्रकोरीसारखी शांती, डोळ्यांमध्ये मातृस्नेह आणि हातात सुवर्ण कुमकुमचा कलश. ती म्हणाली, जेव्हा जेव्हा तुमचं मन नम्र असेल, जेव्हा जेव्हा तुम्ही दान, प्रेम आणि कृतज्ञता दाखवाल, तेव्हा तेव्हा मी तुमच्या घरात सदैव वास करेन. मार्गशीर्ष माझा आवडता महिना आहे. गुरुवार माझा प्रिय दिवस आहे. या दिवशी जो भक्त मला प्रेमाने सामावतो त्याचं घर रिकामी राहत नाही, दुःख टिकत नाही, दरिद्रता थांबत नाही, अडथळे टिकून राहत नाहीत. राजा राणी, प्रजा सर्वजण रडू लागले. देवी पुढे म्हणाली, आजपासून तुमच्या घरात आणि ज्यांच्या कानावर ही कथा जाईल त्यांच्या जीवनातही सौख्य, धान्य, समृद्धी, आरोग्य आणि शांतीचा शाश्वत वास राहील. फक्त मनात प्रेम ठेवा, कृतज्ञ रहा आणि मार्गशीर्ष गुरुवारी मला आवर्जून आमंत्रण द्या. इतकं बोलून देवीने आपल्या करक कमलातून सुवर्ण वर्षाव केला. जणू पूर्ण आकाशच सोनेरी बनून खाली बरसत होते आणि ती हळूहळू प्रकाशात विलीन झाली.
पण तिचं वचन, तिची कृपा, तिचं आश्वासन हे कायमचं राज्याच्या आणि जगाच्या हृदयात कोरलं गेलं. हीच ती परंपरा जी आजही घराघरात प्रेमाने पाळली जाते, जी आजही प्रत्येक भक्ताला सुख, समाधान, धन, आरोग्य आणि ऐश्वर्य देत राहते. भक्तांनो, हाच तो मार्गशीर्ष गुरुवार, महालक्ष्मीचा दिव्य दिवस. भक्तांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळाले? तर या कथेतून आपण सर्वात मोठा धडा शिकतो. दैवी कृपा नेहमी असते, पण ती अनुभवण्यासाठी आपला स्वभाव, आपले आचार, आपली भावनाशुद्धी आणि आपली कृतज्ञता शुद्ध असणे आवश्यक आहे. या कथेत राजा कितीही सामर्थ्यवान असो, जंगल कितीही भयानक असो, दैवी हस्तक्षेप कधीतरी होणारच, पण तो अनुभवायला मनातील अहंकार गळायला हवा, नम्रता उमलायला हवी आणि सत्य स्वीकारण्याची तयारी हवी. भक्तांनो, जिथे स्वार्थ, राग, संशय आणि गर्व असतो तिथे अंधार वाढतो. जिथे विश्वास, करुणा, आत्मसमर्पण आणि सत्यता असते तिथे दैवी प्रकाश मार्ग दाखवतो. भक्तांनो, देव आपल्या जीवनात संकटाचे रूप घेऊन येत नाही, तर आपला चुकीचा स्वभाव संकट निर्माण करतो. देव तर अंधारातही प्रकाश दाखवण्यासाठी थांबलेला असतो. भक्तांनो, माता लक्ष्मी कधी प्रसन्न होते? तर मनातील स्वच्छता आणि सद्भावना. कथेत जेव्हा पात्र नम्र होते, सत्य स्वीकारते, कृतज्ञता दाखवते, तेव्हा परिस्थिती सुधारते. मनातील स्वच्छता म्हणजेच घरातील लक्ष्मीचा वास. कष्ट, प्रामाणिकपणा आणि न ढळणारे धैर्य. कथेत सतत दिसते की प्रयत्न करणाऱ्यांना, धैर्याने सत्याचा सामना करणाऱ्यांना दैवी शक्ती साथ देते. लक्ष्मी कष्टाळू आणि सत्यभावी माणसांवर प्रसन्न होते. कथेत जेव्हा एखाद्या पात्राचे मन दयाळू होते, दुसऱ्याच्या वेदना समजून घेते, तेव्हा दैवी कृपा त्वरित दिसते. करुणा असलेल्या घरातच लक्ष्मी स्थिर राहते. मत्सर, भांडण, राग ही सर्व ऊर्जा लक्ष्मीला दूर करतात. जिथे आदर आहे तिथे लक्ष्मीचे आशीर्वाद वाढतात. कृतज्ञता आणि देवावर अखंड विश्वास. कथेत संकटे जरी आली तरी जो देवाला विसरत नाही त्याच्या घरात सुख समृद्धी परत येते. लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय आहे कृतज्ञ मन. भक्तांनो, माता लक्ष्मी आपल्यावर कधी रुसते? भक्तांनो, ही कथा स्पष्ट सांगते की लक्ष्मी रागावते ते मनाच्या स्वभावामुळे, संपत्तीमुळे नव्हे. अहंकार आणि गर्व. कथेत जो राग, अहंकार आणि स्वार्थाच्या प्रभावाखाली वागतो त्याला अंधार अनुभवावा लागतो. अहंकारी मनातून लक्ष्मी शांतपणे दूर निघून जाते. अशुद्ध मार्ग, स्वार्थी निर्णय आणि चुकीची कर्मे या सर्वांचा परिणाम म्हणजे दुर्भाग्य. लक्ष्मी असत्य कर्म करणाऱ्यांना सोडून देते. कथेत जे पात्र ज्यांच्याकडे असलेल्या सुखांचा आदर करत नाहीत ते रिकामी पडतात. कृतज्ञ घरात लक्ष्मी टिकत नाही. घरातील कलह, राग आणि अपवित्र वातावरण. अशांतता, दारिद्र्याचे आगमन. शांतता, लक्ष्मीचे आगमन हे संपूर्ण कथेतून स्पष्ट होते. असूया, मत्सर आणि दुसऱ्याचे नुकसान करण्याची वृत्ती. जिथे हे दोष वाढतात तिथे माता लक्ष्मी हटते, कारण हे दोष मनाचे तेज संपवतात आणि लक्ष्मी हीच तेजाची देवता आहे. भक्तांनो, या कथेतून मिळणारा अंतिम संदेश म्हणजे सत्कर्म, सत्य, नम्रता आणि विश्वास यांची ज्योत जपली तर दैवी कृपा नेहमी तुमच्या घराच्या दारी उभी राहते. अहंकार, राग, असत्य, और कलहाने मन भरले तर लक्ष्मी शांतपणे निरोप घेते. ही कथा आपल्याला शिकवते, लक्ष्मी ही फक्त पैशांची देवता नाही, ती मनातील प्रकाश, घरातील आनंद आणि जीवनातील स्थिरतेची देवी आहे. प्रिय भाविक हो, आजची ही मार्गशीर्ष महालक्ष्मी महिमा कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या मनाला, तुमच्या श्रद्धेला, तुमच्या घरातील वातावरणाला जर या कथेने थोडासाही प्रकाश, थोडंसंही समाधान, थोडीशीही भक्तीची अनुभूती दिली असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, जय माता लक्ष्मी. तुमचा प्रत्येक जयघोष, तुमची प्रत्येक भक्तीची ओंजळ
मातेच्या चरणी थेट पोचते आणि तीच माता लक्ष्मी तुम्हाला असीम आशीर्वाद देते. भक्तांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. आजचा व्हिडिओ लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका. तसेच आजची कथा शेअर करा, कारण असे भक्तिपूर्ण, हृदयस्पर्शी आणि जीवन बदलून टाकणारे भक्तिगातांचे अनुभव आम्ही रोज तुमच्यासाठी आणत असतो. त्यामुळे तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारा नवीन चमत्कारी व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचेल. भक्तांनो, तुमची एक छोटीशी कृती, तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले, लाईक केले, कमेंट केले, हे आमच्यासारख्या भक्तिभावाने कथा सांगणाऱ्या हातांना प्रेरणा देते आणि तुमच्यापर्यंत आणखी दिव्य कथा घेऊन येण्याचं बळ देते. भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहायला विसरू नका. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. भगवान महादेवांच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भक्तांनो, तुमचा हा प्रेमाचा जयघोष जितक्या जोरात दिसेल तितकाच मातेचा प्रकाश तुमच्या घरात तीव्रतेने उतरेल. सर्व भक्तांसाठी एक छोटीशी प्रार्थना. हे माता लक्ष्मी माते, या कथेला प्रेमाने ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या घरी संपन्नता, सुख समृद्धी, आरोग्य, प्रेम आणि शांतीचा अखंड प्रवाह वाहू दे. ज्या घरात अंधार आहे तिथे प्रकाश दे. ज्या मनात चिंता आहे तिथे धैर्य दे. ज्या हातात कष्ट आहेत तिथे फळ दे. ज्या जीवाला मार्ग दिसत नाही तिथे दिशा दे. या भक्तांच्या घरावर तुझा आशीर्वाद, तुझं मंगल तेज आणि तुझे सुवर्ण पावलांचे चिन्ह आज, उद्या आणि आयुष्यभर राहू दे. जय माता लक्ष्मी. सर्वांनी तुमची काळजी घ्या.